हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू। आजचा आहे आपलं 13 नंबरचं लेक्चर्स आणि आज आपल्याला पाहायचे आहे 471च्या पुढचे क्वेश्चन्स। होप तुम्ही हे सगळे क्वेश्चन्स एन्जॉय करत असाल। तुम्हाला समजलं असेल की किती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जेवढेही क्वेश्चन्स मी इथे घेत आहे याचे उत्तर प्रॉपरली लक्षात ठेवा। ओके, चुकलं नाही पाहिजे आपल्या एक्झाम्समध्ये गेल्यानंतर एचा बी, बीचा सी किंवा मग आपल्याला ॲन्सर्स आठवत नाही आहे असं झालं नाही पाहिजे। कन्सेप्ट तुमचे क्लिअर असेल तर नाही डेफिनेटली तुम्हाला हे आन्सर सगळे आठवतीलच। जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर ॲटलिस्ट रट्टा तरी मारून ठेवा, पण हे आन्सर्स लक्षात ठेवा। जर नवीन विद्यार्थी असेल तर त्याला रट्टाच मारावा लागेल, पण ज्याने थेरीची बॅच केलेली आहे त्याला काही अडचण जाणार नाही आहे। तर पहा, पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे 471 नंबरचा। इन डीसी जनरेटर लॅप वाइंडिंग इज यूज फॉर। आता हा सिंपल क्वेश्चन आहे की लॅप वाइंडिंग जे आहे ती कशासाठी यूज केल्या जाते। आता आपल्याला जे माहीत आहे की लॅप वाइंडिंगमध्ये पॅरलल पाथ हे जास्त असतात, ए इज इक्वल टू पी असते, आणि वेव्ह वाइंडिंगमध्ये पॅरलल पाथ हे 2 असतात। आता लॅप वाइंडिंगमध्ये पॅरलल पाथ जास्त असतात तर करंटची जी अमाऊंट आहे ती जास्त असते, म्हणजे तो लॅप वाइंडिंग आपल्याला हाय करंट देते, तर त्याच्या उलट राहते लो व्होल्टेज। म्हणजे हाय करंट आणि लो व्होल्टेजसाठी आपण लॅप वाइंडिंगचा यूज करतो, तर वेव्ह वाइंडिंगचा यूज आपण हा लो करंट आणि हाय व्होल्टेजसाठी यूज करतो आहे। तर तेच आपल्याला विचारलेलं आहे, सॉरी। तर इथं इन डीसी जनरेटर लॅप वाइंडिंग इज यूज फॉर, तर लॅप वाइंडिंग जे आहे, आता पहिलं ऑप्शन म्हणते आहे हाय व्होल्टेज हाय करंट, तर चुकीचं आहे। दुसरं ऑप्शन म्हणते आहे लो व्होल्टेज आणि हाय करंट, तर हे बरोबर आहे। आपल्याला हाय करंटच पाहिजे होतं आणि जे व्होल्टेज आहे ते लो राहते, एक अपोजिट। तर हाय करंट असेल तर लो व्होल्टेज, तर इथे हाय व्होल्टेज लो करंट। आता ऑप्शन्स बरोबर भेटल्यावर बाकीचे ऑप्शन्स वाचायची आपल्याला आवश्यकताच नाही आहे, तर लो व्होल्टेज आणि हाय करंट। पुढचा क्वेश्चन पहा, आता इंटरेस्टिंग आहे। अ ट्रिप्लेक्स वेव्ह वाइंडिंग विल हॅव अ पॅरलल पाथ। आता जसं इथं ट्रिप्लेक्स हा शब्द आला आणि इथं वेव्ह वाइंडिंग हा शब्द आलेला आहे, तर खूप सारे मुलं याचा आन्सर फक्त 2 देतात, म्हणजे ऑप्शन नंबर ए मार्क करतात की वेव्ह वाइंडिंगमध्ये पॅरलल पाथ किती असतात। तर सगळ्या दुनियाला माहीत आहे की वेव्ह वाइंडिंगमध्ये पॅरलल, आताही आपण मागच्या क्वेश्चनमध्ये मी सांगितलं तुम्हाला, मला वाटतं लॅबचे सांगितले, वेव्हचे सांगितले, तर वेव्हमध्ये जे पॅरलल पाथ असतात ते ऑलवेज 2 असतात, बरोबर। पण ते झालं सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंगसाठी। त्याच्यामध्ये सिम्प्लेक्स, डुप्लेक्स, जे मल्टिप्लेक्स वाइंडिंग राहतात, तर त्या मल्टिप्लिसिटी फॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करावं लागतं, तर तुम्हाला पॅरलल पाथ भेटतात। तर आता इथे हे पहा, हा शब्द म्हटलेला आहे ट्रिप्लेक्स, तर तसे 2 असतात, तर त्या 2ला आपण ट्रिप्लेक्स आहे म्हणून 3ने मल्टिप्लाय करू, तर हे किती होतील 6, म्हणजे इथं टोटल पॅरलल पाथ राहतील 6, आणि आपलं राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर सी, म्हणजे 6 राईट राहील ऑप्शन नंबर सी। देन पुढे म्हटलेलं आहे द टोरॉइड इज। आता हे टोरॉइड काय आहे पहा, तर टोरॉइड ऑप्शन वाचू आपण डायरेक्ट, कॉईल ऑफ अ वायर, म्हणजे वायरची कॉईल आहे टोरॉइड। कॉईल ऑफ अ वायर म्हणजे कॉईल ऑफ अ वायर म्हणजे वायरची कॉईल, आणि त्या कॉईलचीही परत कॉईल आहे, त्याला कॉईल स्ट्रक्चर म्हणतो आपण। देन लूप वायर आहे आणि स्ट्रेट वायर आहे। तर हे जे टोरॉइड आहे ते तुम्ही पाहिलं असेल आपल्या RCCBमध्ये असते, RCCBमध्ये किंवा सिटीमध्ये पाहिलं असेल, ते एक सर्कलचा आपला आयरन कोर राहतो आणि त्याच्यावर आपण ही गोल कॉईल अशी गुंडाळलेली असते। आता रेसिड्युअल जे RCCB राहते त्याच्यामध्ये तर वेगळं कन्स्ट्रक्शन आहे, पण तशा टाईपचं सांगतो आहे। टोरॉइड म्हणजे एक गोल रिंग आयरन कोर, आणि त्याच्यावर जे गोल कॉईल आपण गुंडतो ते गुंडाळतो, कॉईल स्ट्रक्चर राहते ते ॲक्च्युअली, त्यातही कॉईल राहते, तर हे याला आपण टोरॉइड म्हणतो। तर हा मी तुम्हाला समजून जाईल असं उदाहरण सांगितलं, पण याचं राईट जे आन्सर आहे ते म्हणजे असं असते की पहिले वायरची कॉईल आणि मग त्या कॉईललाही आपण कॉईल करतो। याचं अजून बेस्ट उदाहरण तुम्हाला समजेल लॅम्पमध्ये। तुम्ही पाहिलं असेल आपले जे इनकॅन्डिसेंट लॅम्प आहे गॅस फील्ड, तर त्याच्यामध्ये आपण टंगस्टनची वायर यूज करतो। ती टंगस्टनची वायर जी आपल्याला वाऊंड केलेली दिसते आहे, ती वायर नाही आहे, ती एक कॉईल स्पायरलसारखी वाऊंड केलेली आहे, कॉईल स्ट्रक्चर आहे आपल्या इनकॅन्डिसेंट लॅम्पमध्ये, तर म्हणून त्याला आपण टोरॉइड म्हणतो। तर इथे ऑप्शन नंबर बी राईट आहे, कॉईल ऑफ वायर। पुढचा क्वेश्चन आहे इफ द पोल पिच इज 8। खूप चांगला क्वेश्चन आहे पहा, इफ द पोल पिच इज। आता पोल पिच इज 8 हे समजते ना तुम्हाला की पोल पिच म्हणजे काय, तर 2 पोल असेल एन आणि एस, त्यांच्या सेंटर टू सेंटरमध्ये जेवढेही पोल येत असेल त्याला पोल पिच म्हणतो आपण, म्हणजे स्लॉट येत असतील तर त्याला आपण पोल पिच म्हणतो। किंवा मग एक पोल बनण्यासाठी एक पोल हा किती स्लॉट मिळून बनतो आहे त्याला सुद्धा आपण पोल पिच असं म्हणतो। द नंबर ऑफ पोल इज अल्सो 8, आणि इथं पहा नंबर ऑफ पोल इज अल्सो, पोल पिच 8 आहे आणि पोल जे आहे ते सुद्धा किती आहे 8, म्हणजे समजलं का तुम्हाला। तुम्हाला समजून सांगतो, सिंपल गोष्ट आहे। आता 8 पोल आहेत, 8 पोल आहे म्हणजे 4 एन पोल आहे आणि 4 एस पोल आहे, 4 एन पोल आहे आणि 4 एस पोल आहे अल्टरनेटली। समजा पहिला एन असेल तर दुसरा एस, परत एन, परत एस, एन, एस, एन, एस, पाहून घ्या।
1 2 3 4 1 2 3 4 4 एस झाले, 4 एन झाले, असे झाले 8 पोल. आणि प्रत्येक पोल जो आहे त्याच्यासाठी 8 स्लॉट लागतात. किती स्लॉट लागतात? 8. आता 8 इथे, 8 इथे, 8 इथे, 8 इथे, असे 8 8 8 करा. आता हे 8 गुणिले तुम्ही डायरेक्ट आता याची बेरीज करा किंवा मग 8 गुणिले 8 करा. तर तर हे पहा 1 2 3 4 5 6 7 8. आता 8 तर आपल्याला माहीतच होते. तर हे पोल आहेत 8 आणि 8 पोल आहेत. हे झाले पोल आणि प्रत्येक पोलसाठी किती स्लॉट लागत आहे आपल्याला? 8. तर हे स्लॉट झाले. तर असे 8 8 किती झाले? 64. तर 64 म्हणजे हे स्लॉट जे आहे हे स्लॉट पर पोल आहेत, हे लक्षात ठेवा. स्लॉट्स पर पोल आणि हे जे आहे स्लॉट पर पोल आणि हे जे 64 आले हे आले आपले टोटल आर्मेचर स्लॉट म्हणा किंवा मग टोटल, आता आर्मेचरचे स्लॉट असतील ते बरोबर, कारण की तिथं फील्ड पोल असतात. तर टोटल स्लॉट, टोटल आर्मेचर स्लॉट म्हणा. तर इथं राईट आन्सर पहा आपल्याला काय विचारलेलं आहे, देन द नंबर ऑफ आर्मेचर स्लॉट विल बी. तर आता आर्मेचर स्लॉट किती असतील? तर आपलं राईट आन्सर आलं आहे 64. ऑप्शन नंबर बी राईट आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. देन 475 द मेथड टू बी फॉलोड फॉर द अर्थ फॉल टेस्ट ऑफ द आर्मेचर वाइंडिंग. आता हा क्वेश्चन एक गुगली आहे. याचा आन्सर जसं तुम्हाला म्हटलं आर्मेचर वाइंडिंग आणि इथं म्हटलं टेस्ट, ओके, हा शब्द टेस्ट ऑफ आर्मेचर वाइंडिंग, तर तो खूप साऱ्या मुलांच्या डोक्यामध्ये हेच येते, ग्राउलर. अगदी बरोबर आहे, ग्राउलर तर आहेच, पण अदर त्याच्या काही मेथड्स अजून आहे याच्यासाठी. द मेथड टू बी फॉलोड फॉर द अर्थ फॉल्ट. अर्थ फॉल्ट जर झालं असेल तर त्यासाठी कोणकोणत्या मेथड्स आहेत? तर पहा, पहिलं ऑप्शन म्हणते आहे अर्थ फॉल्ट टेस्ट आपल्याला करायची आहे. म्हणजे रोटरची जी वाइंडिंग आहे ती त्या बॉडीसोबत टच झाली आहे का? बॉडीसोबत टच झाली म्हणजेच अर्थ फॉल्ट झाला आहे का? तर हे टेस्ट करण्यासाठी आपल्याला ग्राउलर टेस्ट पण कामी पडते. त्याच्यानंतर सिरीज टेस्ट लॅम्प पण कामी पडते. सिरीजने पण आपण बॉडी शॉट चेक करू शकतो. कसा चेक करतो तुम्हाला माहिती असेल. आणि व्होल्टेज फॉल मेथड ही सुद्धा एक मेथड आहे. आता याच्याबद्दल आपण डिस्कस करणार नाही. तर इथे दिस 3 मेथड्स जे आहे म्हणजे ह्या 2 बरोबर आहे. जर तुम्हाला हे समजत नसेल तर मारून द्या ऑल ऑफ द अबव, कारण की ह्या डेफिनेटली तुम्हाला माहीत आहे 2 कन्फर्मच बरोबर असेल तर. इथे ऑप्शन नंबर असं मी नाही केलेलं आहे, असं मी तुमच्या बाबतीत सांगतो आहे. एक्झाममध्ये जर गेले तुम्ही तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ धिस मेथड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डीसी शंट मोटर इज नॉट यूज. विच ऑफ द फॉलोइंग डीसी शंट मोटर इज नॉट यूज. पहा कोणती विच ऑफ द फॉलोइंग डीसी शंट मोटर इज नॉट यूज. म्हणजे आता खाली जर आपण ऑप्शनकडे पाहिलं तर मला अप्लिकेशन दिसत आहे. तर पुढीलपैकी कोणत्या अप्लिकेशनच्या जागी शंट मोटरचा यूज केला जात नाही असं यांनी म्हटलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन म्हणते शंट मोटरचा उपयोग नॉट पेपरमध्ये गेल्यावर भाऊ या नॉट, हा नॉट जो आहे ना हा तुमची नाट लावते पेपरची, लक्षात ठेवजा. त्या बारकाईनं पहा. त्याला काय वाटते की ह्या तो नॉटवर फोकसच नाही करत, त्याचे डोळे इथून इथपर्यंत येपर्यंत खतम झाले. त्याला वाटते शंट मोटरचं अप्लिकेशनच विचारलं आपल्याला, शंट मोटर यूजच विचारली. पहिलंच ऑप्शन त्या डोळ्यासमोर आले लेथ मशीन आणि ते त्याला माहीतच असते. चुकीचं पहिले माहीत राहते आणि भाऊ सिलेक्ट करते आणि समोर जाते. खतम, सत्यानाश. नॉट आहे नाही आहे काय विचारलेलं आहे, विधान बरोबर ओळखायचं आहे, विधान चुकीचं ओळखायचं आहे, याच्याकडे लक्ष देऊन ॲन्सर्स मार्क करजा. तर लेथ मशीन, मशीन टूल बरोबर आहे. दोन्ही ठिकाणी मशीन शंट मोटर यूज करतात. वूड वर्किंग मशीन तिथे यूज करतो, म्हणजे सॉ मशीन तिथे यूज करतो आपण शंट मोटर. आपल्याला पाहिजे कुठं यूज करत नाही, त्याचा आन्सर आपल्याला ऑप्शन नंबर डी दिसत आहे. इलेक्ट्रिक ट्रेन्स, जे इलेक्ट्रिक ट्रेन्स राहतात त्याच्यामध्ये यूज करतो आहे आपण DC सिरीज मोटर, ते क्लिअर आहे. म्हणून इथं राईट आन्सर आहे आपल्याला ऑप्शन नंबर डी, कारण आपल्याला नॉट यूज ओळखायची होती. पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ इज द टॉर्क चेंज इन DC सिरीज मोटर. तर DC सिरीज मोटरचा जो टॉर्क आहे तो कसा चेंज होतो. पहिलं ऑप्शन आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट आर्मेचर, म्हणजे आर्मेचर करंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे जसे मला 2 ऑप्शन दिसून राहिले ना डोळ्यासमोर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, मी जर थोडासा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर पहिल्या फुरसतमध्ये हे 2 ऑप्शन कापून टाकेल. कारण की माझ्या डोक्यात एक स्टेटमेंट क्लिअर आहे बरोबर, की T प्रोपोर्शनल टू, बरोबर, T इज प्रोपोर्शनल टू फाय इंटू IA. जर सिरीज मोटर असेल तर IA येते, तिथं IAचा स्क्वेअर येते, पण तो प्रोपोर्शनलमध्ये येते. इन्व्हर्सली तर कुठं येतच नाही. त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन जे आहे हे पहिल्या फुरसतमध्ये आपण कॅन्सल केले. पण इथं पहिले हे गोष्ट लक्षात ठेवा, इन्व्हर्सली दिसलं म्हणजे कॅन्सल केलं असं नाही आहे. शेवटी पण एक नजर मारावं लागते की आर्मेचर करंट आहे की नाही आहे. प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट अगदी बरोबर आहे. आणि डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द करंट आर्मेचर, म्हणजेच आर्मेचर करंटच्या प्रोपोर्शनल, तर हे चुकीचं आहे. आपल्याला पाहिजे स्क्वेअर. जो टॉर्क असतो जनरली तो प्रोपोर्शनल असतो IA इंटू फाय, आणि सिरीज मोटरच्या बाबतीत जो प्रोपोर्शनल असतो तो सुरुवातीला अप टू सॅच्युरेशन पॉईंट आर्मेचर करंटचा स्क्वेअर. आफ्टर आर्मेचर करंट
जे आहे मग तो असतो फक्त आर्मेचर करंटच्या प्रोपोर्शनल. ठीक आहे, डन. पुढे जाऊ आपण. विच ऑफ द फॉलोइंग विल डेव्हलप द मॅक्झिमम पॉवर बाय DC मोटर. विच ऑफ द फॉलोइंग विल डेव्हलप द मॅक्झिमम पॉवर बाय अ DC मोटर. DC मोटरमध्ये मॅक्झिमम पॉवर केव्हा डेव्हलप होते, हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, माहीत असले पाहिजे आपल्याला. हे सगळे म्हणजे मोस्ट ऑफ द जेवढेही आपण क्वेश्चन्स घेत आहे इथे, याच्यातले जर तुम्हाला 20 जरी क्वेश्चन्स तुम्हाला पेपर म्हणजे बेसिक तर आहेतच माहीत आपल्याला, बरोबर. 50% जरी क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसत असेल तर खूप मोठा फायदा आहे, बरोबर. वेन द बॅक EMF इज डबल द अप्लाइड व्होल्टेज. तर पहा, मॅक्झिमम पॉवर केव्हा डेव्हलप होते DC मोटरमध्ये. तर वेन बॅक EMF इज डबल द अप्लाइड व्होल्टेज. अप्लाइड व्होल्टेजच्या बॅक EMF हा डबल असेल, पॉसिबलच नाही ते कधीच. वेन द बॅक EMF इज हाफ ॲट द अप्लाइड व्होल्टेज. हे कंडिशन बरोबर आहे, जे आपल्याला माहिती आहे, लिहून घेतलेली आहे आपण. वेन द बॅक EMF इज इक्वल टू द अप्लाइड व्होल्टेज आणि वेन द बॅक EMF इज 0. नाही, जो बॅक EMF आहे तो सप्लाय व्होल्टेजच्या किती राहणार, हाफ राहणार, इक्वल टू हाफ. बॅक EMF इज हाफ ॲट अप्लाइड व्होल्टेज, हाफ. म्हणजे सप्लाय व्होल्टेज अप्लाइड व्होल्टेज जे असेल 200 व्होल्ट, तर बॅक EMF हा 100 व्होल्ट असताना मोटर ही मॅक्झिमम पॉवर डेव्हलप करेल. तर ऑप्शन नंबर बी राईट आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे, क्वेश्चन्स जसं मी आता नेक्स्ट करतो आहे, तुम्ही पॉज करून क्वेश्चन्स वाचून पहिले उत्तर काढू शकता. थोडासा वेळ लागेल, पण आणखी बेटर लेवल या क्वेश्चन्स मी वाचल्यानंतर ऑप्शन्स वाचता वाचता तुम्ही राईट आन्सर शोधू शकता. तर पहा, पुढचा क्वेश्चन आहे, व्हेन द स्पीड ऑफ द DC मोटर इज इन्क्रीज देन. व्हेन द स्पीड ऑफ द DC मोटर इज इन्क्रीज म्हणजे DC मोटरची स्पीड केव्हा वाढते. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन आहे बॅक EMF इन्क्रीजेस, करंट डिक्रीजेस. आता हे सगळे ऑप्शन्स वाचण्याच्या अगोदर तुमच्या डोक्यात स्टेटमेंट आठवा, म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स बरोबर आहे की नाही आहे. नाही तर फक्त तुम्ही ऑप्शन्स वाचून राहिले आहे आणि काही त्याच्यावर निष्कर्षच काढून नाही राहिले तर काही फायदा नाही आहे, वेळ टाईमपास होऊन राहिला आहे आपला. तर N बरोबर EB/φ हे स्टेटमेंट आपल्याला माहीत आहे. N बरोबर म्हणजे N इज प्रोपोर्शनल टू असं म्हणू आपण. तर मग N बरोबर म्हणण्यासाठी आपल्याला तिथं K इंट्रोड्यूस करावा लागतो, कॉन्स्टंट. तर N बरोबर EB/φ म्हणजे N प्रोपोर्शनल टू EB/φ. तर जे स्पीड आहे ते बॅक EMFच्या समप्रमाणात आणि फायच्या व्यस्त प्रमाणात राहते. तर आता तो काय म्हणते, व्हेन द स्पीड ऑफ द DC मोटर इज इन्क्रीज. तर स्पीड केव्हा वाढेल, तर स्पीड वाढण्यासाठी एक तर फ्लक्स कमी झाले पाहिजे, अदरवाईज बॅक EMF वाढला पाहिजे. आता पहा पुढे ऑप्शन इथे काय म्हणते आहे, बॅक EMF इन्क्रीजेस. तर हे ऑप्शन अगदी बरोबर आहे, एवढंच फक्त जे मी वाचलं आहे एवढंच. बॅक EMF इन्क्रीजेस, स्पीड इन्क्रीजेस. पण पुढे म्हटलेलं आहे त्याने अँड करंट डिक्रीजेस. तर हे सुद्धा बरोबर आहे. जेव्हा बॅक EMF वाढतो तेव्हा अप्लाइड व्होल्टेजला विरोध होते, अप्लाइड व्होल्टेजला विरोध होते तर करंट हा डिक्रीज होते. तर स्टेटमेंट बरोबरच आहे. बरं, बाकीचे ऑप्शन वाचू आपण. आता हे डिक्रीजेस म्हणते आहे बॅक EMF, तर हे तर चुकीचंच आहे पहिल्या फुरसतमध्ये, कारण याने तर स्पीड वाढणारच नाही. जर बॅक EMF कमी झाला तर स्पीड ही कमी होते, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, बॅक EMF अँड करंट बोथ इन्क्रीजेस. हे तर पॉसिबलच नाही आहे, लॉजिकच लागत नाही इथे. आणि म्हणजे बॅक EMF वाढलाच तर करंटही वाढते, तर नाही. बॅक EMF वाढला तर करंट कमी होते, बॅक EMF कमी झाला तर करंटमध्ये वाढ होते. बॅक EMF अँड करंट बोथ डिक्रीजेस हे सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन नंबर ए जे आहे ते राईट आहे. हाऊ कॅन द डायरेक्शन ऑफ DC मोटर बी चेंज. क्वेश्चन्स वाचा, तो पण थोडंसं गुडवर पाणी पितो. आलं असेल तुमचा ॲन्सर. 480 नंबरचा क्वेश्चन. हाऊ कॅन द डायरेक्शन ऑफ DC मोटर बी चेंज. म्हणजे DC मोटरची डायरेक्शन आपण कशी चेंज करू शकतो. बाय रिव्हर्सिंग द फील्ड ऑर आर्मेचर कनेक्शन. म्हणजे बाय रिव्हर्सिंग द फील्ड ऑर आर्मेचर कनेक्शन. तर अगदी बरोबर आहे पहिलंच ऑप्शन. एकतर तुम्ही फील्डचे किंवा आर्मेचर, ऑर हा शब्द इथं महत्त्वाचा आहे, अँड नाही आहे. एकतर फील्ड किंवा मग आर्मेचर वाइंडिंगचे वायरचे कनेक्शन जे आहे ते रिव्हर्स करा. इंटरचेंजिंग द मेन सप्लाय चुकीचं आहे हे. चेंजिंग द NVC कनेक्शन हे तर स्टार्टर आहे, चुकीचं आहे. बाय चेंजिंग द कनेक्शन ऑफ द फील्ड अँड आर्मेचर, इथं अँड शब्द आहे, ते सुद्धा चुकीचं आहे. आपल्याला पाहिजे आहे ऑप्शन नंबर ए राईट. ठीक आहे. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, पेपरला थोडासा वेळ लागेल, टेक्निकलला प्रॉपर वेळ द्या, कारण की 2.2 मार्क्सचा हा एक क्वेश्चन्स आहे. जर तुम्ही याला सिद्धतनं सॉल्व नाही केलं तर ट्रान्सकोसारख्याच मिस्टेक आपण करून बसू इथे. थोडंसं 5-10 मिनटं जास्त लागेल. एखाद जर तुम्ही ॲज अ स्टुडंट आहे,
तुम्ही तो क्वेश्चन्स पहिल्यांदा पाहत आहे, तुम्ही त्याचा ॲन्सर तुम्हाला माहीत नाही आहे कारण तुम्ही काही पुस्तकातले क्वेश्चन्स वाचून नाही राहिले. होऊ शकतो तुमच्या समोर क्वेश्चन्स रिपीट असेल पण एखादा ऑप्शन चेंज असेल. जरी तुम्हाला पहिल्याच नंबरला या दुसऱ्या नंबरला ऑप्शन तुमचं बरोबर सापडलं असेल तरीसुद्धा एकदा मी 10 वेळेस सांगितलेली आहे गोष्ट, तुम्हाला आधीही सांगितलेली आहे, आताही परत तेच सांगतो आहे की सगळे ऑप्शन्स वाचायचे आणि बरोबर आहे तर आपलं ऑप्शन सिलेक्ट केलेलं बरोबर आहे तर का बरोबर आहे आणि बाकीचे ऑप्शन चुकीचे आहे तर का चुकीचे आहे याच्यावर एकदा विचार करायचा आणि मगच समोर जायचं. देन पुढे पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द शाफ्ट टॉर्क ऑफ अ DC मोटर इज लेस दॅन द आर्मेचर टॉर्क ड्यू टू लॉस ऑफ. जो शाफ्ट टॉर्क असतो तो कमी असतो. आता तुम्हाला माहीत आहे हा आपला रोटर जर असेल तर या रोटरला हा शाफ्ट असतो आणि या शाफ्टवर ही आपली पुली असते. ठीक आहे. तर इथे जो जनरेटेड टॉर्क असतो त्याला आपण TG म्हणतो म्हणजे ग्रॉस टॉर्क, आणि जो पुलीवर भेटतो तो असतो आपला TSH शाफ्ट टॉर्क. तर आता याच्यामध्ये असते बेरिंग. तर या बेरिंगमुळे काय होऊन राहिलं, आता फ्रिक्शन होऊन राहिलं आहे बेरिंगमध्ये. जेव्हा रोटर फिरतो तेव्हा त्याला हवेचा विरोध होतो आहे, त्याच्यामुळे हा जो टॉर्क आहे हा कमी राहतो. कोणता टॉर्क? TSH जो आहे तो लेस राहतो TGपेक्षा. लेसचं चिन्ह इकडे आहे, ओके, TSHकडे. पण त्याचं कारण विचारलेलं आहे, द शाफ्ट टॉर्क ऑफ अ DC मोटर इज लेस दॅन द आर्मेचर टॉर्क ड्यू टू लॉस ऑफ. तर कशाच्या लॉसमुळे? पहिलं ऑप्शन आहे कॉपर, दुसरं ऑप्शन आहे आयरन. बरोबर, हे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहे. तिसरं ऑप्शन आहे रोटेशन आणि चौथं ऑप्शन आहे मेकॅनिकल. ठीक आहे. आता मित्रांनो हे दोन्ही ऑप्शन सेमच आहे. रोटेशनल म्हणा किंवा मेकॅनिकल म्हणा एकच गोष्ट आहे, पण जे आहे ना म्हणजे इथं पाय घासून आत्महत्या करायची वेळ आहे या क्वेश्चनला पाहिल्यावर. ओके, म्हणजे जर पेपरमध्ये आलं तर की रोटेशनली त्याचे म्हणजे हे रोटेशन जेव्हा होते त्याच्यामुळेच लॉस होऊन राहिला, म्हणूनच तो टॉर्क काय होऊन राहिला, कमी झाला. हा TG जो आहे ग्रॉस टॉर्क हा कमी झाला आणि आपल्याला शाफ्ट टॉर्क मिळाला हा TGपेक्षा कमी, कारण की बेरिंगमध्ये फ्रिक्शन होऊन राहिलं आहे. आणि याच रोटेशनच्यामुळे या रोटेशनलाच आपण मेकॅनिकल लॉस असं सुद्धा म्हणतो. मग आता ॲन्सर रोटेशन द्यायचं की मेकॅनिकल द्यायचं, पहिले तर तुम्ही ठरवा तुम्ही काय ॲन्सर मार्क करणार, देन मग मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, झालं ठरवलं. पहा, याचा ॲन्सर जे आहे ते बुकमध्ये दिलेलं आहे रोटेशन. ओके, रोटेशन म्हणा या रोटेशनल म्हणा, रोटेशन लॉसमुळे, रोटेशन लॉस ऑफ रोटेशन म्हणजे रोटेशनच्यामुळे याचं जे आहे हा जो TSH आहे शाफ्ट टॉर्क हा कमी होतो असं यांनी पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. पण पहा याचा आन्सर मेकॅनिकलसुद्धा बरोबर आहे. रोटेशनली बरोबर आहे, मेकॅनिकलीसुद्धा बरोबर आहे. मला जर विचारलं तर मी तुम्हाला मेकॅनिकलच सांगेल. मग आता राहिली प्रायोरिटी, की प्रायोरिटी कशाला देऊ सर आम्ही, बरोबर. तर माझ्या हिशोबानं जे प्रायोरिटी आहे ते मेकॅनिकललाच द्यायला पाहिजे. पण अजून गोष्ट महत्त्वाची की आपण जर मेकॅनिकलला प्रायोरिटी दिली आणि तो क्वेश्चन जसा तसा जर कॉपी झाला, असाच्या असाच कॉपी झाला, त्याचं उत्तरही कॉपी होईल आणि उत्तर कॉपी झालं आणि त्याच्यासोबत ॲन्सरही कॉपी झालं तर मग अशा वेळेस आपण चुकू शकते. तर आपण त्याला रिस्क घेऊ नये. ओके, आपण त्याचा ॲन्सर जसा आहे बुकमध्ये तसंच ठेवू रोटेशन. पण हे सुद्धा एक लक्षात ठेवा आणि त्याला काही पर्याय नाही आहे. ओके, जर तुम्ही रोटेशन मारलंही होऊ शकते बरोबर नाही आलं, मेकॅनिकल बरोबर आलं तेही सांगता येत नाही. त्याच्यामुळे ॲन्सर पण आयोगाने दिलेला ॲन्सर आहे C NCVTच्या बुक्समध्ये, त्याच्यामुळे आपण C लक्षात ठेवू. 482 वॉर्ड लेनार्ड सिस्टीम ऑफ अ स्पीड कंट्रोल ऑफ अ DC मोटर इज नॉट रिकमेंडेड फॉर. माहिती आहे तुम्हाला वॉर्ड लेनार्ड स्पीड कंट्रोल मेथड, इट इज अ बेसिकली व्होल्टेज कंट्रोल मेथड. ज्याच्यामध्ये आपण आर्मेचर जी मोटर, ज्या मोटरची आपल्याला स्पीड कंट्रोल करायची असते त्या मोटरचे जे आर्मेचर व्होल्टेज आहे ते आपण कंट्रोल करतो एका जनरेटरमार्फत. ठीक आहे. तर इथे विचारलेलं आहे की ही जे मेथड आहे ज्याच्यामध्ये 2 DC मशीन्स रिक्वायर्ड आहे आपल्याला, काही पुस्तकामध्ये 3 DC मशीन्स म्हटलेलं आहे. तर 3 DC मशीन्स कशा म्हणतात त्याचं मी तुम्हाला लॉजिक सांगतो. पहा, आता हे सगळं व्यवस्थित समजून सांगावं लागेल तुम्हाला. एक असते याच्यामध्ये जनरेटर, DC जनरेटर, जे DC मशीनच आहे. हे DC मशीन कोणाला सप्लाय देते? DC मोटरला, शंट मोटरला, बरोबर. ही आहे आपली शंट मोटर जी आपण स्पीड कंट्रोल करत. आता याच्यामध्ये जे फील्ड वाइंडिंग आहे याला सप्लाय द्यावा लागतो. तर फील्ड वाइंडिंगला वरतून आपण बसबारवरून सप्लाय देतो. जनरेटरमध्ये सुद्धा फील्ड वाइंडिंग असते तर हिला वरतून सप्लाय द्यावा लागतो, बरोबर. तर ह्या झाल्या 2 DC मशीन. पण हा जो बसबार आहे या बसबारला कुठून सप्लाय आला? तर या बसबारला सप्लाय देण्यासाठी अजून एक तिसरी DC मशीन असेल जी या बसबारला सप्लाय देईल, म्हणजे DC जनरेटर असेल. तर अशा टोटल 3 मशीन्स लागतात असं पुस्तक सांगते, एकच फक्त, बरोबर. पण इंजिनिअरिंगचं पुस्तक 2च सांगते, त्याच्यामुळे तुम्ही 2च लक्षात ठेवजा. बाय चान्स आता तो क्वेश्चन समजून सांगण्याच्या अगोदर मला पुढे याच्या पहिले थोडासा कन्सेप्ट समजून सांगायचा, कारण मी 2-3 क्वेश्चन याच्यावर सिलेक्ट केलेले आहे. तर वॉर्ड लेनार्ड सिस्टीम ही बेसिकली व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे. याच्यामध्ये 2 DC मशीन्स रिक्वायर्ड आहे. आता ऑप्शनमध्ये 2 आहे, 3 आहे, तर तेव्हा
परत तेच वेळ आली, हातपाय घासायची वेळ आली आहे आपल्याला. पण आणि NCVTच्या पुस्तकमध्ये याचा आन्सर 3 दिलेला आहे, म्हणजे 3 DC मशीन्स रिक्वायर्ड असं म्हटलेलं आहे. तो तर हा क्वेश्चन नाही आहे, पण सांगून राहिलो तुम्हाला. ठीक आहे, बेसिकली दोनच DC मशीन रिक्वायर्ड आहे, कारण कोणी यूज करत नाही तिसरी DC मशीन. प्रॅक्टिकली पॉसिबलही नाही आहे ते. इथे जो DC सप्लाय येईल तो आपण एखाद्या रेक्टिफायर कन्व्हर्टर करून घेऊ, त्याच्यामुळे ते एवढं फिजिबल नाही आहे. राहिलं दुसरी गोष्ट की इथे क्रॉसओव्हर स्विच असतो, ज्याच्या सहाय्याने आपण स्पीड कंट्रोल करतो. आता ही जे शंट मोटर आहे, या शंट मोटरसाठी आपण ही मेथड यूज करतो, सिरीजसाठी ती यूजच करत नाही. तर मग ही जे शंट मोटर आहे ही ऑलरेडी एक कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे. शंट मोटर जी आहे ती ऑलरेडी एक कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे. शंट मोटरचा लोड वाढला असता त्याची जी स्पीड आहे ती स्लाइटली कमी होते, पण फार थोडीशी कमी होते, स्लाइटली कमी होते. म्हणूनच त्या मोटरला कॉन्स्टंट स्पीड मोटर असं सुद्धा म्हटलं जाते. आता ज्या मोटरची स्पीड ऑलरेडी कॉन्स्टंट आहे तिथं आपण वॉट लेनॉर्ड मेथड कशाला यूज करू आपण, हे सुद्धा एक गोष्ट लक्षात असण्यासारखे आहे. आता आपण जाऊ ऑप्शन्सवर. एवढे कन्सेप्ट शिकल्याच्या नंतर वाईड रेंज स्पीड, इथे पहा काय म्हटलेलं आहे, नॉट रिकमेंडेड. बरोबर, म्हणजे कुठं रिकमेंडेड केल्या जात नाही, म्हणजे जातेवाले जे आहे ते नाही पाहिजे आपल्याला, जात नाही. तर जिथे वाईड स्पीड रेंज आहे तिथं रिकमेंडेड केलं जाईल ना. तुम्हाला वारंवार स्पीड कंट्रोल करायची गरज पडत असेल, वारंवार तुम्हाला डायरेक्शन चेंज करायची गरज पडत असेल, तर तुम्ही वॉट लेनॉर्ड मेथड वापरा. ते इथे वापरल्या जाते. कॉन्स्टंट स्पीड ऑपरेशन तिथं कशाला वापरणार आहे, जिथं कॉन्स्टंट स्पीड अप्लिकेशन आहे, जिथं कॉन्स्टंट स्पीड ऑपरेशन आहे तिथं तुम्ही एवढा तामझाम कशाला करणार, 2 मोटर कशाला यूज करणार आहे. क्वेश्चन आहे सोपाच, पण थोडासा कन्फ्युजिंग आहे. तर इथे हे चुकीचं आहे, इथे आपण वापरणार नाही. आणि आपल्याला चुकीचं शोधायचं होतं, म्हणजे हा आपला पर्याय आहे बी नंबरचा राईट. ऑप्शन नंबर सी म्हणते आहे कंटिन्युअस रिव्हर्सल ऑफ मोटर. कंटिन्युअस रिव्हर्सल ऑफ मोटर, तर हे बरोबर आहे. जिथं तुम्हाला मोटरची डायरेक्शन कंटिन्युअस रिव्हर्स करायची आहे तिथं आपण यूज करूच. आणि चौथा ऑप्शन म्हणते आहे व्हेरी लो स्पीड, जिथं तुम्हाला एकदम फार कमी स्पीड पाहिजे तिथं सुद्धा आपण ही मेथड वापरू शकतो. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. पुढे व्हॉट इज द मेन ॲडव्हान्टेज म्हटलेलं आहे ऑफ वॉट लेनॉर्ड सिस्टीम ऑफ स्पीड कंट्रोल इन DC मोटर. त्याच्यावरचाच क्वेश्चन आहे. म्हणजे वॉट लेनॉर्ड कंट्रोल सिस्टीम जे आहे, वॉट लेनॉर्ड स्पीड कंट्रोल सिस्टीम, त्याचा काय मेन ॲडव्हान्टेज आहे. मेन हा शब्दसुद्धा खूप महत्त्वाचा असतो कधी कधी. बरोबर, मेन विचारला म्हणजे तेव्हा बाकीचे सुद्धा बरोबर आहे, पण बरोबरपैकी अजून कोणतं जास्त बरोबर आहे, म्हणजे प्रायोरिटी आहे असं सुद्धा होते त्याचा अर्थ. इट प्रोव्हाइड अ स्मूथ सेन्सिटिव्ह अँड कॉम्प्रेन्सिव्ह स्पीड कंट्रोल, तर थोडा बरोबर आहे. बाकीचे सुद्धा आपण ऑप्शन वाचू. थोडा बरोबर म्हणजे डोक्यात येते की नाही, म्हणजे जसं आता मी हे समजून सांगितलं नाही तुम्हाला की का बरोबर आहे. पहा, आता जर पहिलंच ऑप्शन आपण पाहिला तर इट प्रोव्हाइड अ स्मूथ म्हणजे जसं आपण जनरेटरचं व्होल्टेज चेंज करतो आणि आर्मेचरचं व्होल्टेज चेंज होते मोटरच्या, तर एकदम मोटरची स्पीड ही एकदम जसं जेव्हा आपण फील्ड टॅपिंग मेथड वापरतो तेव्हा स्पीडमध्ये एकदम टप्प्याटप्प्यानं फरक येते. इथे तसा नाही आहे. इथे तुमची स्पीड जर 1000 असेल, तुम्ही 1010, 1015, 1020 असं सुद्धा करू शकता. म्हणजे स्मूथ स्पीड व्हेरिएशन तुम्ही या मेथडमध्ये करू शकता. सेन्सिटिव्ह आहे, लगेच थोडंसं जरी आपण इकडून व्होल्टेज चेंज केलं तर लगेच स्पीडमध्ये चेंज दिसेल तुम्हाला. कॉम्प्रेहेन्सिव्ह स्पीड कंट्रोल मेथड आहे, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये संवेदनशील आहे आणि सर्व समावेशक आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये डायरेक्शनसुद्धा चेंज करू शकतो, स्पीडसुद्धा वाढवू शकतो, स्पीड कमीसुद्धा करू शकतो. माहिती आहे तुम्हाला हे की वॉट लेनॉर्ड मेथडमध्ये आपण स्पीड वाढवू शकतो, कमीसुद्धा करू शकतो. पण जसं फील्ड डायव्हर्टर असेल किंवा फील्ड कंट्रोल असेल त्याच्यामध्ये आपण तसं नाही करू शकत. फील्ड डायव्हर्टर किंवा फील्ड रेजिस्टन्स कंट्रोल असेल त्याच्यामध्ये फक्त स्पीड वाढतेच. आर्मेचर डायव्हर्टर कंट्रोल असेल किंवा आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल असेल त्याच्यामध्ये स्पीड फक्त कमीच होते. तुम्हाला हेही सांगितलेलं आहे की एवढं सारं बाजार लक्षात ठेवायची गरज नाही आहे. कसं काय होऊन राहिलं तर फील्ड शब्द आला, फील्ड F फॉर फॉरवर्ड म्हणजे स्पीड वाढतं, पुढे गेली आहे. तर इट प्रोव्हाइड अ स्मूथ सेन्सिटिव्ह कॉम्प्रेहेन्सिव्ह स्पीड कंट्रोल. इट कॅन ऑल्सो बी दुसरा ऑप्शन वाचतो आहे, इट कॅन ऑल्सो बी यूज फॉर अ स्मॉल मोटर कूल्ड, म्हणजे कमी लहान मोटरसाठी यूज केला ते चुकीचं ऑप्शन आहे. इट टू रिड्यूस द फ्लक्च्युएशन इन इलेक्ट्रिसिटी डिमांड युजेस अ डायनामो व्हील्स. इट रिड्यूस द फ्लक्च्युएशन इन इलेक्ट्रिसिटी डिमांड, काही लॉजिकच नाही लागून राहिला त्याचा. देर इज अ हाय ओव्हरऑल इफिशियन्सी ॲट ऑल स्पीड. देर इज अ हाय ओव्हरऑल इफिशियन्सी, उलटं ते इफिशियन्सी कमी होते या मेथडमध्ये, कारण आपण इथं 2 DC मशीन यूज करतो आहे. तर ऑप्शन नंबर एच बरोबर आहे. स्मूथ स्पीड आहे, सेन्सिटिव्ह आहे आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह स्पीड कंट्रोल आहे. कारण की मी तुम्हाला पहिले सांगितलं, पहिलं ऑप्शन बरोबर दिसलं म्हणजे जिथं कन्फर्मच तुम्हाला माहीत आहे की नाही याच्यापेक्षा बरोबर होऊच नाही शकत तेव्हा ठीक आहे, पण अशा केसमध्ये तुम्ही बाकीचे ऑप्शन वाचणं कंपल्सरी आहे. पुढे द स्पीड ऑफ अ DC शंट मोटर ॲज लोड इन्क्रीज. स्पीड ऑफ अ DC शंट मोटर
ॲज लोड इन्क्रीज स्पीड ऑफ DC शंट मोटर. DC शंट मोटरच्या स्पीडमध्ये काय बदल होते? लोड इन्क्रीजेस. आत्ता थोड्या वेळा अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला 5-10 मिनिटाच्या आधी की रिमेन्स कॉन्स्टंट जे DC शंट मोटर आहे तिला आपण कॉन्स्टंट स्पीड मोटर असं म्हणतो. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की याची स्पीड जी आहे ती कमी होते, पण फार कमी होत नाही, स्लाइटली कमी होते, स्लाइटली रिड्यूसेस. हे त्याचं जास्त बरोबर आन्सर आहे. आता इथं ऑप्शनमध्ये दोन्ही आहे, रिमेन्स कॉन्स्टंट आणि डिक्रीज स्लाइटली. तर खूप सारे पोरं याचं आन्सर ए सुद्धा मार्क करतात, रिमेन्स कॉन्स्टंट, कारण त्याच्या डोक्यात ते असते की ही मोटर कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे. आणि हा जो पॉईंट आहे हा मोस्ट ऑफ द जे मुलं सेल्फ स्टडी करतात त्यांच्यासोबतच होते. मी असं नाही म्हणत, जे सेल्फ स्टडी करणारे जास्त डीपमध्ये जात नाही किंवा मग अजून प्रॉपर आपले कन्सेप्ट क्लिअर होत नाही त्यांच्यासोबत ते चुकीचं उत्तर मार्क करतात. पण इथे त्याचा आन्सर आहे डिक्रीजेस स्लाइटली. देन इन्क्रीजेस प्रोपोर्शनॅलिटी आणि इन्क्रीजेस स्लाइटली, तर हे चुकीचे आहे. ऑप्शन नंबर बी राईट आहे. 485. वेन डज अ DC सिरीज मोटर ओव्हर ड्राईव्ह. वेन डज अ DC सिरीज मोटर केव्हा ओव्हर ड्राईव्ह म्हणजे हाय स्पीडनं फिरते, ड्राईव्ह म्हणजे फिरणे, आणि ओव्हर ड्राईव्ह म्हणजे जास्त स्पीडनं फिरते. तर केव्हा? जेव्हा DC सिरीज मोटरचा लोड जो आहे तो निघून गेला असेल, म्हणजे मोटर ही नो लोडेड झाली असेल. तर इन्क्रीज इन द लोड चुकीचा आहे. ओपन फील्ड झाल्यानं नाही आहे, ती मोटरची स्पीड वाढेल, देन मोटर बंद पडेल, म्हणजे ते पॉसिबलच नाही. आता पुस्तक सांगते असं, पण ते बंद पडेल. वेन द आर्मेचर करंट इज ओपन, मोटर बंद पडेल या केसमध्ये सुद्धा. आणि वेन द लोड इज रिमूव्ह, याच्यात जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी, वेन द लोड इज रिमूव्ड. लोड जेव्हा निघून जाईल तेव्हा मोटरची स्पीड जी आहे ती वाढून जाणार, ओव्हर ड्राईव्ह होऊन जाणार. पुढचा क्वेश्चन, इफ द फ्लक्स पर पोल इन डायरेक्शनल मोटर इज लेस. डायरेक्शनल मोटर म्हणजे DC मोटर म्हणायचं आहे आता याला. ठीक आहे. कुठंच DC मोटर आणि असं काहीच नाही, डायरेक्शनल मोटर म्हणजे डायरेक्शनल करंट मोटर मे बी असं असेल त्याला म्हणायचं. तर मोटर इन्क्रीजेस द स्पीड म्हणजे इफ द फ्लक्स पर पोल इन डायरेक्शनल मोटर इज लेस म्हटलेलं आहे. काय लेस म्हटलेलं आहे? फ्लक्स पर पोल म्हणजे जो फाय आहे तो लेस असेल तर स्पीडमध्ये काय बदल होईल? द मोटर, हे इथे दिलेलं आहे डायरेक्शनल मोटर इज लेस. आता स्पीडही बोलल्या गेलं नाही आहे कुठं, पण ऑप्शनमध्ये तुम्हाला स्पीड दिसते आहे. द मोटर इन्क्रीजेस द स्पीड, इथं क्लिअर झालं. रिड्युसेस द मोटर स्पीड, डज नॉट कॉज एनी चेंज इन मोटर स्पीड, आणि टर्न्स ऑफ द मोटर. आता मी जेव्हा ऑप्शन्स वाचले तेव्हा मी माझ्या डोक्यामध्ये तर प्रोसेस चालू ठेवलीच होती, तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवली असेल. प्रत्येक ऑप्शन्स कधी कधी होऊ शकते एक्सप्लेन करून देईल, नाही तर नाही करून देईल, म्हणजे करून तर देतोच मी तुम्हाला, पण त्याचं स्वरूप असते तसं क्वेश्चनचं. आता हे ऑप्शन्स तर आपल्याला वाचावे लागतात. तर पहा, काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. थोड्या वेळा अगोदरच आपण पाहिलेलं आहे की जे स्पीड असते ती बॅक EMFच्या समप्रमाणात आणि फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणात. तर फ्लक्समध्ये जर घट झाली असेल तर स्पीडमध्ये काय होणार? वाढ होणार. स्पीड आणि फ्लक्स हे एकमेकाच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि इथे म्हटलेलं आहे फ्लक्स पर पोल लेस, तर लेस झाले तर स्पीडमध्ये वाढ होईल. द मोटर इन्क्रीजेस द स्पीड, मोटरच्या स्पीडमध्येही वाढ होईल. ऑप्शन नंबर ए राईट आहे. स्टार्टर्स इन DC मोटर आर इसेन्शियल फॉर. स्टार्टर्स इन DC मोटर्स आर इसेन्शियल फॉर, कशासाठी इसेन्शियल आहे? टू स्टार्ट द मोटर, अगदी बरोबर, मोटरला स्टार्ट करण्यासाठी तर गरजेचं आहेच, तेही DC मोटरसाठी, कारण की DC मोटरचा स्टार्टिंग करंट हा खूप जास्त असतो. ॲक्सिलरेटिंग द मोटर चुकीचं आहे, मोटरची ॲक्सिलरेट करण्यासाठी म्हणजे मोटरची स्पीड वाढवण्यासाठी चुकीचं आहे. टू प्रिव्हेंट द फ्यूज फ्रॉम द ब्लोविंग, फ्यूज हा ब्लोविंग होण्यापासून वाचवण्यासाठी, म्हणजे फ्यूज हा वितळण्यापासून, तर हे तर चुकीचंच आहे. देन अवॉइडन्स ऑफ द ॲडिशनल इन्फोर्समेंट क्लॉज, अवॉइडन्स ऑफ ॲडिशनल इन्फोर्समेंट क्लॉज. आता या अर्थाचा अर्थ मराठीत वाचू आपण, अतिरिक्त अंमलबजावणी कलम टाळणे. ठीक आहे, म्हणजे थोडंसं शुद्ध मराठी आहे. आणि असं शुद्ध मराठी ठेवण्याचं कारणही एकच आहे मित्रांनो, की जर तुमच्या आपल्या लँग्वेजमध्ये जर असं, मी शक्यतो आपल्या लँग्वेजमध्ये ठेवतो पण कधी कधी नाही होत, म्हणजे ठेवत नाही, कारण तुम्हाला कळलं पाहिजे की पेपरमध्ये गेल्यावर मराठीसुद्धा आपल्याला चक्रावू शकते. तर अवॉइडन्स ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेन्स. आता कोणती ॲडिशनल इन्फॉर्मेन्स आहे? इन्फोर्समेंट म्हणजे जास्त बाहेरचा दबाव, ॲडिशनल दबाव अवॉइड करण्यासाठी स्टार्टर वापरलं जाते, असं याचं थोडक्यात आपण अर्थ समजून घेऊ. हे ऑप्शन नंबर डीचा. मराठीत तर काही समजलं नाही, इंग्लिशमध्ये समजून गेलं आपल्याला. पण आता आयोगाने जे याचं उत्तर दिलेलं आहे ते डी दिलेलं आहे, अवॉइडन्स ऑफ द ॲडिशनल इन्फॉर्मेन्स क्लॉज. आता होऊ शकते आयोगानं डी दिलं, या पुस्तकामध्येच टायपिंग मिस्टेक करताना त्याचं डी झालं,
मला माहीत नाही आहे, पण याचा ॲन्सर डी नाही आहे. आयोगाने जरी दिलं असेल तरी त्यांचा ॲन्सर डी बरोबर कोणत्याच परिस्थितीत नाही आहे. जे चुकीचं आहे ते मी 100% सांगेलच तुम्हाला. ओके, त्याचा ॲन्सर दिलेल्या ऑप्शनमध्ये हेच बरोबर आहे, टू स्टार्ट द मोटर. हां, जर इथं असतं मेन ॲडव्हान्टेजेस दिलेच आहे तिथं इसेन्शियल फॉर, आणि जर त्या ऑप्शनमध्ये जर असं असतं की टू रिड्यूस द स्टार्टिंग करंट, तर मग मी याच्यापेक्षा जास्त प्रायोरिटी त्याला दिली असती, टू रिड्यूस द स्टार्टिंग करंट. म्हणून हे बारकावे आहेत एक्झाम्समधले, क्वेश्चन्समधले, याला समजून घ्या. पुढचा क्वेश्चन, अ शंट जनरेटर डिलिव्हर्स अ 450 अँपियर. शंट जनरेटर आहे एक, जो 450 अँपियर ॲट 230 व्होल्ट करंट देत आहे. म्हणजे 450चा करंट आहे आणि 230 व्होल्ट त्याचं बाहेर व्होल्टेज भेटत आहे. द रेजिस्टन्स ऑफ शंट फील्ड अँड आर्मेचर आर 50 ओहम अँड 0.03 ओहम रिस्पेक्टिवली या शब्दाचा अर्थ होतो की जो पहिला रेजिस्टन्स आहे हा शंट फील्डचा आहे आणि जो दुसरा रेजिस्टन्स आहे हा आर्मेचरचा आहे. आणि तसे डोकं लागते की आर्मेचर रेजिस्टन्स हा कमीच असतो, त्याच्यामुळे त्याच्यातला कमी असेल 0.03. कॅल्क्युलेट द जनरेटेड EMF. आणि तुम्हाला इथं आता जनरेटेड EMF कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. जो नॉलिफायचा विद्यार्थी असेल किंवा चांगला बऱ्यापैकी अभ्यास असेल तो नक्की या प्रश्नाचं उत्तर काढेल, मला तरी असा विश्वास आहे. कॅल्क्युलेटिंग आहे असं म्हणू नाही शकत की आपण अशा लेवलचा क्वेश्चन येणार नाही, म्हणून आपल्या मित्रांसाठी येऊ शकते. आला तुम्ही त्याला खरे उतरले पाहिजे, तुम्हाला तर प्रश्न आला पाहिजे. अशा प्रॉब्लेम्स आपण शिकलेलो आहोत. ट्राय करा, व्हिडिओला स्टॉप करायला लागलं तर, पण उत्तर काढा, लवकर काढा, मग आपण याचं उत्तर सोल्युशन पाहू. ठीक आहे, सोपं आहे, एवढं काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये. काय करा काय डन. ठीक आहे, एवढं डेकोरेशन करण्याची काही आवश्यकता नाही आहे पेपरमध्ये, आणि जर तरी तुम्ही करत असाल तर काही हरकत नाही आहे. चला पहा, आता आपल्याला उत्तर काढायचं आहे याचं. तर काय काय दिलेलं आहे. शंट जनरेटरची डायग्राम काढून घेतली. हा लोड आहे आपला इलेक्ट्रिकल लोड, डिलिव्हर करत आहे म्हणतो तो 450 अँपियरचा करंट. तर इकडे लोडकडे किती करंट जात आहे, 450. हे लोड व्होल्टेज किती दिलेलं आहे, 230 व्होल्ट. 230 व्होल्ट हा डेटा. देन आता हे ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रॅक्टिस आहे तो डायरेक्ट करते, हे एवढं सारं समजून सांगायची गरज नाही आहे. पण ज्याला नाही समजलं त्याला मला समजून सांगावंच लागेल, त्याच्यामुळे मला हे डिटेलमध्ये पाहावं लागेल. तर पहा, पुढचं म्हटलेलं आहे द रेजिस्टन्स ऑफ शंट फील्ड अँड आर्मेचर आर. आता शंट फील्डचा रेजिस्टन्स दिलेला आहे 50. तर 50 जसा दिला तसं मी पुढचा डेटा लिहिण्याच्या अगोदर पहिले शंट फील्डचा करंटच काढून टाकतो. ठीक आहे, तर शंट फील्डचा करंट काढायचा असेल तर ISH, आणि ISH जर काढायचं असेल तर त्या शंट फील्डला मिळणारं व्होल्टेज हेच 230, पॅरललमध्ये व्होल्टेज सारखं राहते, आणि त्याचा रेजिस्टन्स आहे 50. तर हा 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 चूक 20, इथं उरला 3, इथं दिला पॉईंट, इथं 0 घेतला, आणि 5 सक 30, 6 पंच 30 किंवा 5 सक 30. ठीक आहे, तर 4.6. तर इकडे करंट गेला 4.6 अँपियर. आता इकडे चालला 4.6 आणि इकडे चालला 450. तर आर्मेचर करंट या दोघांची बेरीज असेल, डायरेक्ट बेरीज करून टाका, 454.6. या 454.6ला तुम्ही राऊंड फिगर करू शकता 455. ऑप्शन जे आहे इथे 220 240 क्लोजच आहे, जास्त काही असे दूर दूर नाही आहे. 440 240 आणि 240 आणि 242 याच्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे. ठीक आहे, आपण करून पाहू एकदा, म्हणजे ॲप्रॉक्सिमेशनचं कुठपर्यंत काम पडते आपल्याला. तर पुढे तर देन काय म्हटलेलं आहे, आता कॅल्क्युलेटर जनरेटेड EMF. एवढा डेटा आपण लिहिलेला आहे. आता पुढे पहा, एवढा तुम्हाला समजलाच आहे. मला थोडं सरकून द्या आपण समोर. आता जनरेटेड EMFचा फॉर्म्युला काय असतो. जनरेटेड EMFचा फॉर्म्युला पहिले तर तुम्हाला माहीत असेल, EMFचा फॉर्म्युला EG मायनस करत जातो आपण IaRa इक्वल टू V. आता मला EG काढायचा असेल तर हा जो IaRa आहे हा तिकडे जाईल, म्हणजे हा V प्लस IaRa होऊन जाणार. आता व्होल्टेज किती आहे 230, तर बस या 230मध्ये हा ड्रॉप प्लस करा. तर आता हा IA किती आला आपल्याकडे 400, मी राऊंड फिगर घेतलेला आहे 455. जर मला ऑप्शन्स याच्या मधातलं दिसलं
तर मी त्याला ॲक्युरेटनं सॉल्व करेल असं ॲज अ स्टुडंट सांगतो आहे तुम्हाला. 455 गुणिले आर्मेचर रेजिस्टन्स आहे 0.03, याचा गुणाकार करावा लागेल मला, तरच याच्यात आपण ॲन्सर काढू शकतो. तो 455 गुणिले 0.03 म्हणजे 3/100. 0.03 म्हणजे तो पॉईंट काढायसाठी मला एकावर 2 शून्य द्यावे लागेल. आता हे 2 शून्य म्हणजे पॉईंटचा गुणाकार. आता पहा कसं शॉर्टकट होते. हे 400 आहेत माझ्यासाठी. 400 गुणिले 3 म्हणजे 1200 आणि हे 50, तर 50 तिरी 150. 1200 आणि 150 1350. 1350 भागेला 100 म्हणजे बरोबर हे असे 1350 भागेला 100 म्हणजे 13.5. तर 13.5 याच्यात मी बेरीज करतो. हे 230 प्लस, आता हे तुम्हाला दिसत नसेल मे बी, याला वरतं करतो थोडंसं, ते इथे पहा काय होईल. 230 प्लस हा गुणाकार जर केला आपण तर तो झाला 13.5. आता 230 प्लस 13.5 म्हणजे 243.5. आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे 243.6. तर बरोबरच आलं आहे आपलं, म्हणजे आपल्याला काही एवढं करायची गरज नाही आहे. जर हे नसतं आलं कुठंतरी 41 वगैरे आलं असतं किंवा मग याच्यापेक्षा जास्त वगैरे आलं असतं, मग आपण काही त्याला ॲक्युरेट मेथडनं सॉल्व केलं असतं. तिथं राईट आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर सी, 243.6. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. पहा पुढचा क्वेश्चन काय म्हणते आहे 489 नंबरचा. टॉर्क इज प्रोपोर्शनल टू विच ऑफ द फॉलोइंग. टॉर्क जो आहे तो कशाच्या प्रोपोर्शनल असतो. थोड्या वेळा अगोदरच पाहिलेला आहे मित्रांनो आपण हा क्वेश्चन, की टॉर्क जो आहे तो फ्लक्स आणि आर्मेचर करंट यांच्या प्रोपोर्शनल असतो. तर नन ऑफ धीस फ्लक्स आर्मेचर करंट, बोथ फ्लक्स अँड आर्मेचर करंट. तर ऑप्शन नंबर डी जे आहे ते राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. हाय फ्रेंड्स, कालचं लेक्चर थोडंसं माझ्याच्यानं अर्धवट राहिलं होतं, त्याच्यामुळे आपण मी नेक्स्ट डेला कंटिन्यू करत आहे. तर पहा आपण लास्ट लेक्चरला जे आहे ते 84-89 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहिले होते. त्याच्या पुढचे क्वेश्चन्स पाहू आपण. 490 नंबरचा क्वेश्चन आहे द अपोजिंग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ अ DC मोटर. अपोजिंग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच बॅक एम एफ. तर हा जो बॅक एम एफ आहे हा कशाला हेल्प करतो. अपोजिंग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच बॅक एम एफ EB. तर आपण माहीत आहे सिग्निफिकन्स ऑफ बॅक एम एफ शिकलो आहे. सिग्निफिकन्स ऑफ बॅक एम एफ म्हणजे बॅक एम एफ देअर इज अ नो बॅक, म्हणजे बॅक एम एफ जर नसेल तर त्याच्यामध्ये कोणतीही एनर्जी म्हणजे कन्व्हर्शन होत नाही. हे आपण पहिलाच पॉईंट पाहिला होता. तर आर्मेचर कंट्रोल द व्होल्टेज म्हणजे हा जो अपोजिंग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे हा आर्मेचर कंट्रोल द व्होल्टेज, आर्मेचर व्होल्टेज कंट्रोलला करतो. काही पॉईंट लॉजिक लागत नाही आहे. हेल्प इन द एनर्जी कन्व्हर्शन, जसं ज्या तसं सेम पॉईंट आहे एनर्जी कन्व्हर्शन. तिसरा ऑप्शन्स आहे ऑफन एक्सिड द सप्लाय व्होल्टेज, म्हणजे कधी व्होल्टेज वाढवते. हा जो आहे अपोजिंग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आणि हा म्हणते आहे अपोजिंग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हेल्प इन द व्होल्टेज यूज, जे व्होल्टेज यूज करतात त्याच्यामध्ये हेल्प करते. तर हे सगळे पॉईंट इरेग्युलर आहे, काहीच कामाच्या नाही आहे. यातलं सिम्पल आणि राईट आन्सर आपल्याला तसं लक्षात येते की जर आता हे कसं काय एनर्जी कन्व्हर्शन करते अपोजिंग इलेक्ट्रोमोटिव्ह तुम्हाला माहीत आहे की जर बॅक एम एफ नसेल तर मोटरमधून जास्त करंट वाहणार तर आर्मेचर जळून जाणार. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की टॉर्क जो असतो, लोड वाढला असता टॉर्क वाढते, लोड कमी झाला असता टॉर्क कमी होते. हे जे ऑटोमॅटिक फंक्शन आहे हे कसं होते तर हे विथ द हेल्प ऑफ बॅक एम एफच होते. त्याच्यामुळे बॅक एम एफच्या शिवाय एनर्जी कन्व्हर्शन पॉसिबल नाही आहे. म्हणून आपण असं म्हटलेलं आहे इथं की बॅक एम एफ हा एनर्जी कन्व्हर्शनला मदत करतो, हेल्प करतो. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आणि व्हॉट इज द वॉट लेनॉट कंट्रोल. तर फील्ड डायव्हर्टर मेथड आहे, व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे, फील्ड कंट्रोल मेथड आहे, आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड आहे. लास्ट आपण याच लेक्चरला लास्ट क्वेश्चनच्या वेळेस पाहिलं होतं, तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे की वॉट लेनॉट मेथड जी आहे ही बेसिकली व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपण आर्मेचरचं व्होल्टेज चेंज करतो. पुढचा क्वेश्चन आहे अ 3 पॉईंट स्टार्टर इज यूज टू स्टार्ट. 3 पॉईंट स्टार्टरचा उपयोग कुठे केला जातो. खूप सारे मुलं पहिलं आपण ऑप्शन वाचू. शंट अँड कंपाऊंड मोटर, शंट अँड सिरीज मोटर, कंपाऊंड अँड सिरीज मोटर आणि शंट मोटर. तर पहा आता येतं काय आहे, पोरांना वाटतं आहे की 2 पॉईंट स्टार्टरचा उपयोग जो आहे तो सिरीज मोटरसाठी, 3 पॉईंट स्टार्टरचा उपयोग जो आहे तो शंट मोटरसाठी आणि 4 पॉईंट स्टार्टरचा उपयोग जो आहे तो कंपाऊंड. तर ते टोटली चुकीचं आहे. त्यांनाच माहीत नाही आहे जे एकदम काही अभ्यासच नाही करू राहिले आहे. पण त्याचं तसं नाही आहे. 2 पॉईंट स्टार्टर जर असेल 2 पॉईंट तर ते झालं सिरीज मोटर, सिरीज जनरेटर नाही सिरीज मोटर. आणि हा जो 3 पॉईंट आहे हा शंट आणि कंपाऊंड दोघांसाठीही यूज केला जातो. आणि जो 4 पॉईंट आहे तो सुद्धा शंट आणि कंपाऊंडसाठी यूज केला जातो.
मग आता प्रश्न असा राहिला आहे की जर शंटसाठी आणि कंपाऊंडसाठी 3 पॉईंट यूज करतात तर मग 4 पॉईंटचा शोधच कशाला लागला, किंवा आपण 4 पॉईंट केव्हा यूज करतो, तर तेव्हा यूज करतो आपण जेव्हा आपल्याला स्पीड कंट्रोल करायची आहे. स्पीड कंट्रोल करायची आहे विथ द हेल्प ऑफ कंट्रोल, विथ द हेल्प ऑफ फील्ड, विथ द हेल्प ऑफ फ्लक्स कंट्रोल. समजा फ्लक्स कंट्रोल म्हणजे फील्ड रेजिस्टन्स कंट्रोल मेथड. तर जेव्हा आपल्याला फील्ड रेजिस्टन्स कंट्रोलच्या साहाय्याने स्पीड कंट्रोल करायची आहे तेव्हाच आपण या 4 पॉईंट स्टार्टरचा उपयोग करतो. का करतो त्यातही त्याचे काय कारणं आहेत हे सगळं आपण शिकलेलो आहोत. पण तुम्ही फक्त कन्फ्यूज नाही व्हावं म्हणून हा पॉईंट मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितलेला आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी यूज कंट्रोलिंग द स्पीड ऑफ DC मोटर. DC मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी पुढीलपैकी काय यूज केलं जाते. कॉमन क्वेश्चन आहे, भरपूरदा एक्झाममध्ये विचारला गेला आहे. ज्यांनी एक्झाम क्वेश्चन्स पाहिले असेल त्यांना माहीतच आहे. थर्मिस्टर, ट्रान्झिस्टर, थायरेट्रॉन आणि थायरिस्टर. त्याचा आन्सर आहे थायरिस्टर. ट्रान्झिस्टर नाही आहे, थायरिस्टर. थायरिस्टर म्हणजेच SCR. तर SCRचा जो यूज आहे तो आपण स्पीड कंट्रोल करण्यासाठी करतो पॉवर डिव्हायसेसमध्ये, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये. पुढचा क्वेश्चन आहे, द मेथड ऑफ टॅप फील्ड कंट्रोल. टॅप फील्ड कंट्रोल म्हणजे जी फील्ड वाइंडिंग असेल त्या फील्ड वाइंडिंगमधून आपण टॅप काढतो आहे वेगवेगळे, आणि टॅप चेंज करून आपण मोटरच्या टर्न्समध्ये बदल करतो, म्हणजे फील्डच्या टर्न्समध्ये बदल करतो. टर्न्समध्ये बदल केले तर फ्लक्समध्ये बदल होते, फ्लक्समध्ये बदल झाला तर स्पीडमध्ये बदल होतो. तर ही जे टॅप फील्ड कंट्रोल मेथड आहे इज यूज टू कंट्रोल द स्पीड ऑफ रोटेशन ऑफ द मोटर. तर कोणत्या मोटरसाठी ही पद्धत आपण वापरतो. तर पहिलं ऑप्शन आहे DC सिरीज मोटर, दुसरं शंट मोटर, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर आणि डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर. तुम्ही तुमचं ॲन्सर पटकन डोक्यामध्ये काढून ठेवलं असेलच, पण तरी मी याचा असं म्हणजे सांगावं तर लागेलच, पण तुम्ही तुमचा ॲन्सर चेक करा की काय तुम्ही विचार केला होता आणि काय त्याचं लॉजिक आहे आणि काय तुम्ही शिकले होते आणि किती तुम्हाला आठवते. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, DC सिरीज मोटर. कारण की DC सिरीज मोटरमध्ये आपण ही पद्धत वापरतो आहे. तुम्हाला माहीत असेल DC सिरीज मोटरसाठी फील्ड डायव्हर्टर, आर्मेचर डायव्हर्टर, फील्ड टॅपिंग, व्होल्टेज कंट्रोल, रेजिस्टन्स कंट्रोल, त्याच्यानंतर सिरीज पॅरलल, ह्या सगळ्या मेथड्स आहे आपल्या सिरीज मोटरसाठी ज्याच्यामध्ये आपण स्पीड कंट्रोल करतो. तसंच लक्षात येते आपल्याला की टॅप फील्ड कंट्रोल मेथड जे आहे ती आपण DC सिरीज मोटरसाठी यूज करतो. पुढचा क्वेश्चन आहे, द सिरीज पॅरलल मेथड ऑफ अ स्पीड कंट्रोल इज यूज. आता जस्ट थोड्या वेळा अगोदर मी म्हटलं आहे तुम्हाला 10 सेकंदाच्या अगोदर, मला माहिती नव्हतं की हा क्वेश्चन मी याच्यामध्ये सिलेक्ट केलेला आहे. तर सिरीज पॅरलल मेथड जी आहे ती कुठे यूज करतो आहे आपण, इन सिरीज मोटर. सिरीज पॅरलल ज्याच्यामध्ये 2 मोटर एकदा सिरीजमध्ये किंवा एकदा पॅरललमध्ये जोडल्या जातात. जेव्हा त्या मोटर्स ह्या पॅरललमध्ये जोडल्या जातील तेव्हा सिरीजमध्ये जोडलेल्या स्पीडच्या 4 पटीनं स्पीड ही तुम्हाला पॅरललमध्ये भेटेल. DC, द EMF इंड्यूस इन द आर्मेचर कंडक्टर ऑफ मोटर इज. आता पहा इथं म्हटलेलं आहे की DC, द EMF इंड्यूस इन आर्मेचर कंडक्टर ऑफ अ मोटर. म्हणजे जिथं DC म्हटलं आणि इथं मोटर म्हटलं म्हणजे मुद्दामून आपल्याला कन्फ्यूज केला गेला आहे. तर जे DC मोटर आहे त्याच्यामध्ये जे आर्मेचर कंडक्टर आहे त्याच्यामध्ये कोणता EMF इंड्यूस होतो पुऱ्या गावाला माहीत आहे, पुऱ्या जगाला माहीत आहे. तुम्हाला माहीत असेल की जो आर्मेचर आहे त्याच्यामध्ये AC सप्लाय तयार होतो अल्टरनेटिंग. आता ऑप्शन्स पहा कसा आहे, सायनोसायडल, रेक्टँग्युलर, ट्रॅपेझॉइडल आणि अल्टरनेटिंग. हे जे ट्रॅपेझॉइडल आणि रेक्टँग्युलर आणि हे जे आहे सायनोसायडल हे सगळे ग्राफ आहे आणि सगळे ग्राफ अल्टरनेटिंगच आहे. सगळे ग्राफ हे अल्टरनेटिंगच आहे. मग आता आन्सर आणि जो आर्मेचर आहे त्याच्यामध्ये तयार होणारा सप्लाय हा सायनोसायडल आहे. मग आता आपण आन्सर सायनोसायडल द्यायचं की अल्टरनेटिंग द्यायचं, इथं पोरं कन्फ्यूज होतात. आणि काही मुलं, मला तरी वाटतं की काहीतरी आकडा 10% भेटेलच असा की जो सायनोसायडल आन्सर मार्क करू शकते. AC आहे, AC सायनोसायडल असतो तर मग सायनोसायडल मार्क करू आपण, तर नाही, ते आन्सर चुकीचं आहे. हे सगळे अल्टरनेटिंगचेच प्रकार आहे. असं जर आलं तर तुम्हाला जी प्रायोरिटी आहे ती अल्टरनेटिंगला द्यायची आहे. पुढचा क्वेश्चन आता पहा, इथे क्वेश्चन मी टाकलेला आहे जो तुम्हाला रिलेटेड आहे याच क्वेश्चनच्या. द इंड्यूस EMF इन द आर्मेचर कंडक्टर. इथे क्वेश्चन्स आहे गुगलवरचा. द इंड्यूस EMF इन द आर्मेचर कंडक्टर ऑफ अ DC मशीन इज. म्हणजे जो DC मशीन आहे त्याच्यामध्ये जो इंड्यूस EMF आहे तो कसा असतो आर्मेचर. पहिलं ऑप्शन आहे सायनोसायडल, दुसरं ऑप्शन आहे ट्रॅपेझॉइडल, तिसरं ऑप्शन आहे रेक्टँग्युलर युनिडायरेक्शनल. रेक्टँग्युलर म्हणजे स्क्वेअर वेव्ह सारखा आणि पण युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच डायरेक्शनचा, आणि चौथा ऑप्शन आहे ट्रँग्युलर. इथे ऑप्शनमध्ये अल्टरनेटिंग आहेच नाही. मग अल्टरनेटिंग नाही आहे म्हणून इथं ऑप्शन दिलेला आहे सायनोसायडल बरोबर. जर इथे ऑप्शन अल्टरनेटिंग असतं
तर आपण इथे सुद्धा अल्टरनेटिंग सिलेक्ट केलं असतं. आता याच्या पुढचा क्वेश्चन पहा. एक क्वेश्चन अजून आहे याच्यामध्ये, बरं जाऊ द्या पुढे दाखवतो. विच मेथड ऑफ अ स्पीड कंट्रोल इज यूज इन DC सिरीज फॅन मोटर. महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, कन्फ्युजिंग आहे की विच मेथड ऑफ अ स्पीड कंट्रोल इज यूज इन DC सिरीज फॅन. DC सिरीज फॅनमध्ये कोणती स्पीड कंट्रोल मेथड यूज केल्या जाते. पहिलं ऑप्शन म्हणते आहे फील्ड डायव्हर्टर मेथड, दुसरा ऑप्शन आहे सिरीज पॅरलल मेथड, तिसरा फील्ड टॅपिंग मेथड आणि चौथा आहे सप्लाय व्होल्टेज कंट्रोल मेथड. तर याचं ॲन्सर जे आहे ते बुकमध्ये दिलेलं आहे सिरीज पॅरलल मेथड. तर हे पॉसिबल नाही आहे, चुकीचं आहे. तुम्हाला जर पुस्तकात हे उत्तर दिसेल चुकीचं आहे आणि ते प्रॅक्टिकलीसुद्धा पॉसिबल नाही आहे. जे DC सिरीज फॅन मोटर असते, ॲक्च्युली फॅन मोटर म्हटलं तर तुम्हाला एकच मोटर यूज करतो आपण फॅनसाठी, 2 मोटर यूज करत नाही. आणि हे जे सिरीज पॅरलल आहे याचा अर्थच आहे की याच्यामध्ये तुम्हाला 2 मोटर लागतील, ज्यांना एकदा सिरीजमध्ये जोडावं लागेल, एकदा पॅरललमध्ये. तर ही मेथड तिथं चुकीने वापरत नाही. याचं ॲन्सर आहे ए नंबरचं फील्ड डायव्हर्टर मेथड. ठीक आहे, तिथे तुम्ही लक्षात ठेवाल हा बदल आहे याच्यातला. देन पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंक्शन ऑफ योक. योकचं काय फंक्शन आहे. पहिलं ऑप्शन आहे टू प्रोव्हाइड अ स्ट्रेंथ टू कोर. कोरला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणे, कोरला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणे नाही, कोरला आधार देणे, ठीक आहे. टू सपोर्ट द फील्ड वाइंडिंग, फील्ड वाइंडिंगला सपोर्ट देणे. तर आता फंक्शन ऑफ द फॉलोइंग इज अ फंक्शन ऑफ योक. योकचं फंक्शन विचारलेलं आहे. ॲक्च्युली सपोर्ट द फील्ड वाइंडिंग म्हणते आहे, तो योक हा फील्ड वाइंडिंगला सपोर्ट देत नाही, योक हा फील्ड पोलला सपोर्ट देतो आणि फील्ड पोल हा फील्ड वाइंडिंगला सपोर्ट देतो. म्हणजे एक हे आहे, आता त्याच्यातला एक शब्द गायब आहे समजा फील्ड पोल, पण त्याच्यापेक्षा बरोबर ऑप्शन आपल्याला कोणतं भेटतं ते पाहू आपण. तिसरं ऑप्शन आहे टू प्रोव्हाइड अ रिटर्न पाथ टू द फ्लक्स. म्हणजे जे रिटर्न पाथ असतो त्याचा मार्ग पूर्ण करते, हे सुद्धा बरोबर आहे. तुम्ही पाहिलं असेल कन्स्ट्रक्शनमध्ये की जे फ्लक्स जाते ते आपल्या या रिटर्न पाथमार्फत कंप्लीट होते. खूप कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आहे, म्हणजे क्वेश्चन नाही ऑप्शन्स कन्फ्युजिंग आहे. आणि टू डिस्ट्रीब्यूट द फ्लक्स युनिफॉर्मली, हे ऑप्शन तर पहिले चुकीचं आहे, हे ऑप्शन चुकीचं आहे. 2 ऑप्शन कटले. फाईट आहे फक्त या 2 ऑप्शनमध्ये, बी आणि सीमध्ये. बी पण बरोबर आहे, सी पण बरोबर आहे, पण मार्क कोणतं करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर यावेळेस तुम्हाला प्रायोरिटी द्यावी लागेल बी नंबरलाच. ठीक आहे, जो टू प्रोव्हाइड अ रिटर्न पाथ ऑफ द फ्लक्स हे सुद्धा बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त बरोबर आणि एक बुकमध्ये सुद्धा हेच आन्सर बरोबर दिलेलं आहे टू सपोर्ट द फील्ड वाइंडिंग. आता त्यांनी इथं पोल नाही म्हटलं, पण पोल पाहिजे होतं तिथं, कारण की एखादा विद्यार्थी तो शब्द पकडून हे आन्सर मार्क करू शकते, पण तसं करू नका. हे आन्सर लक्षात ठेवा की इनडायरेक्टली तेच आहे की योक हा फील्ड पोलला आधार देतो आणि फील्ड पोल हा मग फील्ड वाइंडिंगला आधार देतो, म्हणजेच योक हा फील्ड वाइंडिंगला आधार देतो. देन पुढचा क्वेश्चन आहे 499. इफ अ सेल्फ एक्साइटेड DC जनरेटर आफ्टर बिईंग इन्स्टॉल. म्हणजे सेल्फ एक्साइटेड DC जनरेटर जो आहे तो आफ्टर बिईंग इन्स्टॉल म्हणजे इन्स्टॉल केला, फेल टू बिल्डअप ऑन इट्स फर्स्ट ट्रायल रन. म्हणजे फेल टू बिल्डअप म्हणजे जो व्होल्टेज आहे तो तयार करण्यासाठी तो म्हणजे त्याने तयार व्होल्टेज केलं नाही, त्याच्यामध्ये तो फेल झाला त्याच्या फर्स्ट ट्रायलमध्ये. त्याला आपण मेकॅनिकल पॉवर दिली, फिरवलं आणि पाहिलं तर त्याने व्होल्टेज तयार केलेलं नाही आहे, तो फेल झाला. द फर्स्ट थिंग्स टू डू इज, म्हणजे आता तो फेल झाला तर आता आपल्याला काय करावं लागेल, पहिली गोष्ट काय करावं लागेल. तर पहिलं ऑप्शन आहे इन्क्रीज द फील्ड रेजिस्टन्स. फील्डचा रेजिस्टन्स वाढवावा लागेल, चुकीचा आहे. जर फील्डचा रेजिस्टन्स वाढवला तर करंट कमी होईल, करंट जाणारच नाही फील्ड वाइंडिंगकडे, तो सेल्फ एक्साइटेड आहे. फील्ड वाइंडिंगकडे करंट जाणार नाही तर फ्लक्समध्ये वाढ होणार नाही, फ्लक्समध्ये वाढ होणार नाही तर जनरेटर व्होल्टेज वाढवणार नाही. हे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. रिव्हर्स द फील्ड कनेक्शन्स, इन्क्रीज द स्पीड ऑफ द प्राईम मूव्हर. तर हे सुद्धा चुकीचंच आहे. म्हणजे स्पीडचा काही फरक पडणार नाही, कारण तुम्ही जर त्याला रेटेड स्पीडनं फिरवत असाल तर तो व्होल्टेज तयार करेलच. आणि चेक आर्मेचर इन्सुलेशन रेजिस्टन्स, हे सुद्धा तसंच समजते आपल्याला की इन्सुलेशनचा आणि याचा काही फॉल्ट नाही आहे. फॉल्ट आहे हा वाला रिव्हर्स द फील्ड कनेक्शन. म्हणजे जर फील्डचे कनेक्शन चुकले असेल तर रेसिड्युअल फ्लक्स हे कमी होईल, उलटं त्याच्यामध्ये वाढ नाही होणार. म्हणून इथे प्रॉपर आहे की रिव्हर्स द फील्ड कनेक्शन्स. आता हा पॉईंट जास्त मी डीपमध्ये एक्सप्लेन करून सांगत नाही, पण रिव्हर्स द फील्ड कनेक्शन जर तुम्हाला असं झालं असेल आणि असा क्वेश्चन आला असेल की फर्स्ट थिंग तुम्ही काय कराल तर त्याचा आन्सर लक्षात ठेवाल रिव्हर्स द फील्ड कनेक्शन्स. पुढचा क्वेश्चन आहे वेल्डिंग जनरेटर विल हॅव. पहा बरं कोणतं जनरेटर आहे तर आन्सर काढा. थोडंसं गोडभर पाणी घेतो आहे. वेव्ह वाइंडिंग पहिलं ऑप्शन आहे वेव्ह वाइंडिंग, दुसरं ऑप्शन आहे डेल्टा वाइंडिंग, तिसरं ऑप्शन आहे डुप्लेक्स वाइंडिंग, चौथा आहे लॅप वाइंडिंग. वेल्डिंग जनरेटर म्हणून 2 जनरेटरचा यूज करतात.
पहा, वेल्डिंग मी जे म्हटलं तुम्हाला 2 जनरेटर यूज करतात म्हणजे 2 ॲन्सर्स आहेत त्याचे. एकच जनरेटर यूज करतो आपण, तो म्हणजे डिफरेन्शियल कंपाऊंडेड. आता डिफरेन्शियल कंपाऊंडेडचा का यूज करतो? कारण की तिथे करंट हा जास्त असतो आणि व्होल्टेज कमी असते आणि आपल्याला वेल्डिंग करायचं असेल तर करंट जास्त पाहिजे, व्होल्टेज कमी पाहिजे. पण वाइंडिंगच्या वेळेस जेव्हा ॲन्सर येईल त्याचं तेव्हा ॲन्सर वेगळं असेल. आता वाइंडिंगमध्ये जर विचारलं की व्हेव यूज करतात की लॅप यूज करतात, तर मग तेव्हा त्याचा ॲन्सर आहे लॅप. का बरं लॅप? कारण आताच डिस्कस केलं आपण की वेल्डिंग करताना आपल्याला करंट जास्त पाहिजे, व्होल्टेज कमी, आणि हे सगळं झालेलं आहे थिअरीमध्ये, तुम्हाला सगळं माहीत आहे. फक्त तुम्ही ॲन्सर चुकवायचे नाही. पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे 501 नंबरचा. ॲन एक्सायटर फॉर अ टर्बो जनरेटर इज. जो टर्बो जनरेटर आहे त्याचा एक्सायटर कसा असतो? सिरीज जनरेटर, शंट जनरेटर, कंपाऊंड जनरेटर, सेपरेटली एक्सायटेड जनरेटर. पहा मित्रांनो, याचा आन्सर सिरीजही नाही आहे आणि हे तर कंपाऊंडही नाही आहे. कंपाऊंडमधलं जे हे वालं सेपरेटली, आता पहा इथे अजून एक गोष्ट एकच आहे. समजा कंपाऊंडमध्ये म्हटलं नाही आहे, डिफरेन्शियल आहे की क्युम्युलेटिव्ह आहे, तर पण आपण क्युम्युलेटिव्ह पकडून घ्या. आता इथं काही पुस्तकात अलग अलग रंगाचे अलग अलग उत्तर दिलेले आहे. कुठं शंट जनरेटर पण आहे, कुठं कंपाऊंड पण भेटते आणि कुठं तुम्हाला सेपरेटली. तर कंपाऊंडला तर थोडंसं तुम्ही बाजूला ठेवा. 2 ऑप्शन तुम्हाला जास्त भेटतात, ते म्हणजे शंट आणि सेपरेटली. तर सेपरेटली जो आहे तो ॲक्च्युली मेन एक्सायटर असतो आपला, आणि ज्याच्यासाठी जो आपण पायलट एक्सायटर यूज करतो तो असतो शंट. पण याचं उत्तर खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला गुगलवर, नेटवर किंवा पुस्तकांमध्ये शंटच भेटते. तर तुम्ही शंटच लक्षात ठेवा. प्रॅक्टिकल गोष्टीला न विचारात घेता आयडियल गोष्टीला विचारात घ्या पुस्तकातली. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर आहे शंट जनरेटर. एक्झाममध्ये जर हा क्वेश्चन आला तर तुम्ही त्याचा आन्सर शंट जनरेटर्स मार्क कराल. पुढचा क्वेश्चन आहे अ DC जनरेटर कॅन बी कन्सिडर ॲज. DC जनरेटर जो आहे तो काय कन्सिडर केला जाईल? जसं तुम्हाला माहीत आहे कॉम्युटेटर हा एक मेकॅनिकल रेक्टिफायर आहे, म्हणजे जो ACला DCमध्ये कन्वर्ट करतो. तर रेक्टिफायर कोणाला म्हणतो? जो कन्वर्ट करतो आहे ACला DCमध्ये. पण हा जो कॉम्युटेटर आहे हा फिरवल्यानंतर जेव्हा आर्मेचर फिरतो तेव्हा हा ACला DCमध्ये कन्वर्ट करतो, म्हणून त्याला आपण मेकॅनिकल रेक्टिफायर असं म्हणतो जनरेटरमध्ये. तेच DC मोटर असेल तर त्याला आपण मेकॅनिकल इन्व्हर्टर म्हणतो, जो DCचं रूपांतर ACमध्ये करते. तर आता इथे जे विचारलेलं आहे ते विचारलेलं आहे की DC जनरेटर कॅन बी कन्सिडर ॲज. तर DC जनरेटर हा आपण काय म्हणून कन्सिडर करू शकतो? तर पहिलं ऑप्शन आहे रेक्टिफायर, दुसरं ऑप्शन आहे प्राइम मूव्हर, तिसरं ऑप्शन आहे रोटेटिंग ॲम्प्लिफायर आणि चौथं ऑप्शन आहे पॉवर पंप. तर प्राइम मूव्हर आणि हे पॉवर पंप हे तर टोटली चुकीचेच आहे. DC जनरेटर माहीत आहे तुम्हाला मित्रांनो डेफिनेशन, की मेकॅनिकल पॉवरचं रूपांतर हा DC इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये करते, बरोबर. तर आता ऑप्शन काय द्यायचं? मेकॅनिकल पॉवरचं रूपांतर DCमध्ये, ACचं नाही आहे. तर हे रेक्टिफायर काय? रेक्टिफायरची डेफिनेशन काय असते? ACचं DC. तर जनरेटर ACचं DC नाही करत. जनरेटर जो आहे तो ACचं DC करत नाही, तो मेकॅनिकलचं DC जनरेटर म्हणतो आम्ही, मेकॅनिकलचं DC इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट करते. तर पुस्तकामध्ये हे जे उत्तर दिलेलं आहे रेक्टिफायर हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा, त्याला करेक्शन करून घ्या. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर C, रोटेटिंग ॲम्प्लिफायर. रोटेटिंग ॲम्प्लिफायर म्हणजे काय असते? आता हा रोटेटिंग ॲम्प्लिफायर आहे. जसा एक ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर असतो जो इनपुट आउटपुटला बदल करतो, त्याच्यामध्ये ॲम्प्लिफाय करतो, तसंच आपला हा जो आहे जनरेटर याचंसुद्धा आपण व्होल्टेज किंवा वाढवू शकतो, कमी करू शकतो विथ द हेल्प ऑफ फ्लक्स. तर म्हणून इथं राईट आन्सर त्याचं रोटेटिंग ॲम्प्लिफायर आहे. हाच क्वेश्चन्स गुगलवर सुद्धा अवेलेबल आहे आणि तिथे पहा क्वेश्चन्सचं आन्सर्स काय दिलेलं आहे. सेम क्वेश्चन्स आहे, सेम ऑप्शन आहे. अ DC जनरेटर कॅन बी कन्सिडर ॲज. आता हा गुगलवर अवेलेबल आहे म्हणजे गुगलने आन्सर नाही दिलं, हे जे वेबसाईट आहे इथं एक्झाम वेदा यांनी दिलेलं आहे आन्सर आहे. तर इथे राईट आन्सर दिलेला आहे ऑप्शन नंबर सी म्हणजे रोटेटिंग ॲम्प्लिफायर. त्याचं एक्सप्लेनेशन वाचत नाही मी आता, पण लक्षात ठेवा रोटेटिंग ॲम्प्लिफायर तुम्हाला आन्सर मार्क करायचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे 503 नंबरचा. ऑन व्हॉट प्रिन्सिपल DC मोटर वर्क. वाचा ऑप्शन आणि उत्तर सांगा पटकन, की कोणत्या प्रिन्सिपलवर DC मोटर ही वर्क करते. सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असलं पाहिजे एवढं. वाचले सगळे ऑप्शन्स? आन्सर आला असेल तुमचा. ऑप्शन नंबर A, मॅग्नेटिक फील्ड सेटअप बाय व्हॅरिंग अ करंट प्रोड्युसेस इन द
कंडक्टर. मी अर्थसुद्धा समजून नाही घेणार, कारण माझ्या डोक्यात माहीत आहे मला की स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर ठेवला असता फिरू लागतो, ते मी शोधणार कुठं दिसते मला. दुसरं ऑप्शन म्हणत आहे करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस अ फोर्स. तर अगदी बरोबर, जशीच्या तशी डेफिनेशन आहे जी आपण लिहिली आहे इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये, की करंट कॅरिंग कंडक्टर जेव्हा आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये म्हणजे एका कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो तेव्हा त्याच्यावर फोर्स हा एक्सपिरियन्स होतो, फोर्स हा लागतो. तर या तत्वावरच DC मोटर जी आहे ती कार्य करते. पुढचा क्वेश्चन आहे 504 नंबरचा. द करंट टेकन बाय DC मोटर आर्मेचर इज गिवन बाय द फॉर्म्युला. आपल्याला आर्मेचरचा करंट फॉर्म्युला विचारलेला आहे DC मोटरसाठी. तर आता इथे DC मोटरसाठी फॉर्म्युला तुम्ही शंटवरूनच काढायचा. आपणही तुम्ही पाहिलं असेल एक्झाम आपल्या थेरीमध्ये शंट मोटरवरूनच काढलेलं आहे. उदाहरण घेऊन सिरीज मोटरसाठी थोडंसं चेंज होईल. आता DC मोटर आहे, सप्लाय व्होल्टेज हा जाईल आपला आर्मेचर करंट, इथून जाणार लोड करंट, इकडे जाणार आपला शंट करंट. ठीक आहे. काय सांगितलं होतं, मोटर आहे तर आतमध्ये बॅक EMF असते, त्याच्यामुळे आतमधून बेरीज करत यायची बाहेर असं सांगितलं होतं. EB प्लस IaRa हा आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप इक्वल टू V. आता मला फॉर्म्युला कोणाचा काढायचा आहे, आर्मेचर करंटचा. तर हा असंच ठेवा, आर्मेचर करंट गुणिला RA, हा V ॲज इट इज. या बॅक EMFला हटवा, हा बॅक EMF प्लसमध्ये आहे तर तिकडे गेला तर हा मायनसमध्ये जाईल, तर हा झाला मायनस EB. आता मला हा फॉर्म्युला IAचा पाहिजे आहे, तर V मायनस EB अपॉन RA, या दोघांच्या छेदामध्ये आला आहे अपॉन RA. हा जो RA इथला मल्टिप्लिकेशनमधला आहे हा डिवाईडमध्ये गेला, वरची संख्या खाली. आता हे ऑप्शन शोधा कुठं आहेत. हे चुकीचं आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. हे दिसत आहे मला V मायनस EB अपॉन RA. आता हा जो अपॉन RA आहे इथं असं लक्षात येते की बा हा RA फक्त EBलाच भागाकारामध्ये आहे, तर नाही. याचा अर्थ असा आहे की हा या पुऱ्या याला भागाकारात आहे असा इथे अर्थ आहे. हे ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे. तर राईट आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर C. व्हाईल व्हॅरिंग द स्पीड ऑफ अ DC शंट मोटर थ्रू द फील्ड कंट्रोल मेथड. म्हणजे जेव्हा आपण फील्ड कंट्रोल मेथड थ्रू शंट मोटरची स्पीड कंट्रोल करत आहे तेव्हा वी काय सेट करतो, 15 to 30% बिलो नॉर्मल स्पीड लिहिलेलं आहे आपण, आठवत असेल तुम्हाला तर. 15 to 30% अबव नॉर्मल स्पीड, 50 to 30 बिलो अँड ऑर अबव, आणि 100% बिलो नॉर्मल स्पीड. हा मित्रांनो फील्ड कंट्रोल मेथड आहे, म्हणजे स्पीड ही अबव असते, वाढतेच. फक्त ती आता किती पर्सेंट वाढते तर हे सुद्धा आपण लिहिलेलं माहीत आहे आपल्याला, 15 ते 30%. तर 15 ते 30% स्पीडमध्ये वाढ होते अबव. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे इथं राईट आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर B. देन पुढचा क्वेश्चन आहे व्हाय सिरीज मोटर नेव्हर स्टार्ट विदाऊट लोड. सिरीज मोटर जी आहे ती लोडशिवाय का चालू करू नये. तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे की ती डेंजरस स्पीडनं फिरते. इट विल नॉट रन, चुकीचं आहे. इट डेव्हलप इन्फानाईट स्पीड, ती इन्फानाईट स्पीड तयार करेल, हे अगदी बरोबर आहे. इट गिव्ज अ हाय स्पार्किंग ॲट द ब्रश, आणि लॉसेस इन इट अ व्हेरी हाय, लॉसेस जे आहे ते व्हेरी हाय होतील. तर पण याच्यामध्ये याचा आन्सर आहे सिम्पली इट डेव्हलप अ इन्फानाईट स्पीड, ती अतिशय धोकादायक वेगानं फिरेल, इन्फानाईट स्पीडनं फिरेल. ठीक आहे, म्हणून तिला कधीही नो लोडवर चालू करू नये. अजून चांगला क्वेश्चन तुमच्यासमोर आहे एक. हाऊ द HP टॉर्क अँड स्पीड आर रिलेटेड टुगेदर इन DC मोटर इफ N इज द RPM फॉर DC मोटर. म्हणजे कशा पद्धतीनं रिलेटेड आहे HP, स्पीड आणि टॉर्क, ह्या तीन गोष्टी कशामध्ये, DC मोटरमध्ये. आता हा फॉर्म्युला तुमच्यासाठी नवीन आहे, तुमच्यासमोर दिसतो आहे, तर पहा मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता, आठवत असेल तर P⍵T. आठवते, चहा प्यायचा आहे तुम्हाला, चहा प्यायचा आहे, कोणत्या कंपनीचा, ओमेगाचा, P⍵T. आता ओमेगा तुम्हाला माहीत आहे काय असते, 2πN अँग्युलर स्पीड अपॉन 2πN अपॉन 60. भेटलं हे असं. आता हे ऑप्शनमध्ये दिसते का कुठं तुम्हाला असं, हे पाय 60 इथं आहे, 60 इथं आहे, इथं 16 नाही आहे, हे ऑप्शन कटले, हे दोन ऑप्शन्स कटले. पण इथं सर तर HP आहे, इथं तर पॉवर आहे, इथं तर 735 आहे, बरोबर. आता ही पॉवर वॅटमध्ये आहे, आपल्याला पॉवरला जर HP करायचं असेल तर 735 भागावं लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही या वरच्या फॉर्म्युल्याला जसंच्या तसं 2πN इंटू T इंटू अपॉन 60 इंटू, म्हणजे या पुऱ्या टर्मला आता वरच्या टर्मला भागायचं आहे तुम्हाला, तर भागायचं तर 735 भागायचं आहे. तर तुम्ही जेव्हा याला 735 भागलं तर पॉवरच आहे, पण ही पॉवर HP मध्ये कन्वर्ट झाली.
बरं, म्हणून याचं पॉवर न लिहिता इकडे युनिट न लिहिता इकडे लिहिलं आहे आणि आपल्याला अजून कन्फ्यूज केलं गेलं आहे. तर याचा सिम्पलच होता हा क्वेश्चन, फक्त तिथं गेल्यावर आपल्याला थोडंसं आयडिया आली पाहिजे. तर इथे मला बी नंबरचं ऑप्शन दिसते आहे 2π/NT/60. तर चुकीचं आहे. 60 गुण्याला सॉरी पहा. तर याचं उत्तर काय राहणार? ऑप्शन नंबर सी, HP 2π/NT/60 × 735. ठीक आहे, 735 का भागलं त्याचं तुम्हाला रिझन कळलं. विच टाईप ऑफ DC मोटर इज प्रिफर फॉर इलेव्हेटर्स? इलेव्हेटरसाठी कोणती मोटर वापरतात माहीत आहे आपल्याला? क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. द सिरीज फील्ड डायव्हर्टर स्पीड कंट्रोल मेथड इज मेनली यूज इन. पहा, थोड्या वेळा अगोदर आपण म्हटलं होतं की सिरीज फील्ड डायव्हर्टर मेथड. सिरीज फील्ड डायव्हर्टर मेथड नावातच आहे सिरीज. आता इथं सिरीज फील्ड डायव्हर्टर म्हणजे जे सिरीज फील्ड वाइंडिंग राहते त्याच्या पॅरलमध्ये आपण एक व्हेरिएबल रेजिस्टन्स लावून करंटला डायव्हर्ट करतो, म्हणून याला आपण सिरीज फील्ड डायव्हर्टर मेथड असं म्हणतो आहे. तर ही पद्धत मेनली कुठे यूज केल्या जाते? कुठे यूज केल्या जाते? तर सिरीज मोटरसाठी यूज केल्या जाते. आता सिरीज मोटर कुठे यूज केल्या जाते? तर फॅन मोटर, इलेक्ट्रिक ट्रेन्स, फूड मिक्सर, प्रिंटिंग मशीन. फूड मिक्सरमध्ये सुद्धा यूज होते, पण मेनली जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे इथं. आणि तुम्ही पाहिलं असेल की मिक्सर जर पाहिलं आपण तर मिक्सरमध्ये सिरीज फील्ड डायव्हर्टर मेथड नसते, म्हणून हे सुद्धा ॲन्सर काही जण मार्क करतील तर चुकीचं आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, इलेक्ट्रिक ट्रेन्स. आणि आजचा आपला लास्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ DC मोटर युजेस फ्लायव्हील? पुढीलपैकी कोणती मोटर जी आहे ती फ्लायव्हील यूज करते? सिरीज, शंट, डिफरेन्शियली कंपाऊंडेड आणि ऑप्शन आहे क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडेड. तर याचा राईट आन्सर आहे क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडेड एका कॉन्स्टंट स्पीडसाठी. दुसरी गोष्ट की जर ऑप्शनमध्ये क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड नसतं तर मग तुमचं आन्सर राईट असतं शंट. हे सुद्धा एक लक्षात असू द्या. तर इथं थांबवू आपण. बाकीचे जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला भेटू. ठीक आहे. आणि दुसरी अजून गोष्ट की महावितरणच्या एक्झाम्स पॅटर्नमध्ये बदल झालेला आहे. त्याच्या संदर्भात आपण टेलिग्राम चॅनलला आपलं ऑफिशियली एक व्हिडिओ आणि जे नोटिफिकेशन आहे ते टाकलेलं आहे, ते सर्वांनी आवर्जून पाहून घ्यावं. पण एक गोष्ट सांगतो मित्रांनो, या क्वेश्चनची जी हेल्प आहे ते तुम्हाला येत्या महावितरणच्या एक्झाममध्ये फार जास्त होणार आहे. हे सुद्धा एक लक्षात असू द्या. फक्त जेवढेही क्वेश्चन्स आहेत त्याला चांगल्या पद्धतीनं करा, कन्सेप्ट क्लिअर करा जर हे एवढे जर नसेल तर. आणि याचे ॲन्सर्स लक्षात ठेवा. भरपूर सारे क्वेश्चन जे आहे तुम्हाला तिथे सिमिलर किंवा त्याच्याशी रिलेटेड दिसतील. सो इथे थांबू आपण. बाय बाय.